ऑल ओके. तर आज आपण बघूया अंतर, वेग आणि वेळ. अंतर, वेग आणि वेळ. लक्ष द्या. अंतर, वेग आणि वेळ. लक्ष द्या. अंतर, वेग आणि वेळ. इकडे लक्ष द्या. अंतर, वेग, वेळ. अंतर, वेग, वेळ. लक्ष द्या. अंतर, वेग, वेळ. क्लिअर आहे? ओके. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? अंतर कसं काढायचं, वेग कसं काढायचं आणि वेळ कसं काढायचं. क्लिअर आहे गोष्टी? ओके. आता मला सांगा की अंतर काढायचं आहे. अंतर काढायचं आहे. तर अंतर बरोबर काय होते? वेळ गुणिला वेग. वेळ गुणिला वेग. क्लिअर आहे? ओके. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम अँड स्पीड. टाइम इंटू स्पीड. क्लिअर आहे काय गोष्ट? यस. अंतर काढायचं आहे तर वेळ गुणिला वेग. ओके. त्याच्यानंतर समजा आपल्याला वेग काढायचा आहे तर काय? वेग काढायचा आहे. हा वेग काढायचा आहे ना. याचं आणि याचं रिलेशन काय सांगा बरं? याचं आणि याचं रिलेशन काय सांगा बरं? भागाकार. तर मग वेग काढायचा आहे तर अंतर भागीला वेळ. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का सांगा? आपल्याला काय काढायचं आहे? वेग काढायचा आहे ना. तर अंतर भागीला वेळ. डन. डन. ओके. आपल्याला आता वेळ काढायची आहे. का काढायची आहे? वेळ काढायची आहे. वेळ काढायची आहे तर आपण कसं काढू? आता हा याचा आणि याचं रिलेशन काय आहे? याचं आणि याचं रिलेशन भागाकार. अंतर भागीला वेग. अंतर भागीला वेग. काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. हे आपल्याला माहीत पाहिजे. डन. हे आपल्याला माहीत पाहिजे. तर यामध्ये आपण बघूया. लक्ष द्या थोडंसं. ओके. तर पहिला प्रश्न लिहा. पहिला, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डिस्टन्स. याला काय म्हणतात? डिस्टन्स. याला काय म्हणतात? याला स्पीड. स्पीड. याला काय म्हणतात? टाइम. डन. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके. आगे बढ़ते हैं क्या? ओके. चला याच्यावर एक उदाहरण बघूया आपण. या सूत्रावर एक उदाहरण बघूया आपण. पहिला उदाहरण आहे, लिहा. एक गाडीचा वेग. एक गाडीचा वेग. एक गाडीचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. 15 किलोमीटर प्रति तास आहे. प्रति तास आहे. क्लिअर आहे? ओके. प्रति तास आहे. तर 3 तासात ती गाडी किती अंतर कापेल? तर 3 तासात ती गाडी किती अंतर कापेल? अंतर कापेल. हा प्रश्न आहे. किती अंतर कापेल? ओके. तर 3 तासात ती किती अंतर कापेल? डन. ओके. लक्ष द्या आता सर्वांनी इथे. अल्फाजी लक्ष द्या. तर आपल्याला काय देऊन आहे? एक गाडीचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. 15 किलोमीटर प्रति तास आहे. 15 किलोमीटर प्रति तास आहे. याचा अर्थ काय आहे? 15 किलोमीटर प्रति तास आहे. याचा अर्थ काय आहे? एका तासाला 15 किलोमीटर जाते. एका तासाला 15 किलोमीटर जाते. तर 2 तासाला किती जात असेल? 30 किलोमीटर. 3 तासाला किती जाते? 45 किलोमीटर. 3 तासाला किती जाते? 45 किलोमीटर. यस आर नो? क्लिअर आहे ना? हे गोष्ट क्लिअर आहे का? 15 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय? एका तासाला 15 किलोमीटर जाते. डन. डन. ओके. तर आपल्याला का काढायचं आहे?
आपल्याला का काढायचं आहे? अंतर काढायचं आहे. तर अंतर काढायचं आहे, तर अंतर काढायचं आहे, तर अंतरचं काय आहे सूत्र अंतर काढण्याचा? वेळ गुणिला वेग, वेळ गुणिला वेग. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? यस. तर अंतर काढायचं आहे, तर वेळ किती देऊन आहे आपल्याला? 3 तास. यस आर नो? वेळ किती देऊन आहे? 3 तास. आणि वेग किती आहे? 15 किलोमीटर प्रति तास. 15 किलोमीटर प्रति तास. तर एका तासाला 15 जाते, तर 3 तासाला किती जाईल? 45. काऊन? 15 त्रिका 45. तर 45 किलोमीटर जाईल. यस आर नो? तर किती अंतर कापेल? तर 45 किलोमीटर अंतर कापेल. क्लिअर आहे का? 45 किलोमीटर. डन. काही प्रॉब्लेम आहे का मला सांगा या गोष्टीमध्ये? या गोष्टीमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके, आगे बढ़ते हैं. समजलं का रे हिमाकर? हा क्वेश्चन तुझ्यासाठी आहे. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे काय गोष्ट? एक गाडीचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे, तर 3 तासात ती गाडी किती अंतर कापेल? तर किती अंतर कापेल? एका तासात 15, तर 2 तासात 30, तर 3 तासात 45. कसं सर? 15 एक 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45. डन. काय प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम कोणाला असायला नाही पाहिजे. ओके, आगे बढ़ते क्या? ओके, दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. ओके, लिहून घ्या पहिलं. ओके, झालं का लिहून? अल्फा समजलं का? अंतर काढण्याचं काय फॉर्म्युला आहे? वेळ गुणिला वेग, वेळ गुणिला वेग. ओके, डन. आगे बढ़ते हैं. ओके, आगे बढ़ते हैं. दूसरा क्वेश्चन लिहा. दूसरा क्वेश्चन लिहा. दूसरा क्वेश्चन. एक गाड़ी 50 किलोमीटर अंतर, एक गाड़ी 50 किलोमीटर अंतर, 50 किलोमीटर अंतर, 50 किलोमीटर अंतर 5 तासात कापते. 5 तासात कापते. एक गाडी 50 किलोमीटर अंतर 5 तासात कापते. तर त्या गाडीचा वेग किती? 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 हा प्रश्न आहे. का काढायचा आहे आपल्याला? वेग काढायचा आहे. वेग काढण्याचा का फॉर्म्युला आहे? लक्ष द्या. वेग काढण्याचा का फॉर्म्युला आहे? काय आहे? अंतर भागीला वेळ. आता आपल्याला अंतर किती देऊन आहे? अंतर किती देऊन आहे? 50 किलोमीटर देऊन आहे. यस आर नो? यस. अंतर किती देऊन आहे? 50 किलोमीटर. डन. ओके, आणि वेळ किती देऊन आहे? 5 तास. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, तर 5 एक 5, 5 दाई 50, तर किती निघला? 10 किलोमीटर 10 किलोमीटर 10 किलोमीटर 10 किलोमीटर 10 किलोमीटर प्रति तास. 10 किलोमीटर प्रति तास. 10 किलोमीटर प्रति तास. ओके, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. 10 किलोमीटर प्रति तास म्हणजे 1 तासाला किती जाते? 10 किलोमीटर. तर 1 तासाला जेवढं जाते तेवढं त्याचं वेग हो. यस आर नो? तर 1 तासाला किती जाते? 10 किलोमीटर. म्हणजे याला का म्हणू मग? 10 किलोमीटर प्रति तास. यस आर नो? डन. याचा वेग किती निघला? 10 किलोमीटर प्रति तास. ओके, डन. आगे बढ़ते हैं. लिहा पहिला. लिया पहले लवकर. अल्फा समझ में आ रहा क्या? नहीं समझ में आ रहा तो डायरेक्ट क्वेश्चन पूछो, सर नहीं समझ में आ रहा करके. ओके, लिखो जल्दी.
झालं का? हां निकिता, अल्फा, ओके. चलो तिसरा क्वेश्चन बघूया आपण. तिसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन लिहा. एक गाड़ी 450 किलोमीटर अंतर कापते. 450 किलोमीटर अंतर कापते. एक गाडी 450 किलोमीटर अंतर कापते. जर गाडीचा वेग जर गाडीचा वेग 90 किलोमीटर प्रति तास असेल, 90 किलोमीटर प्रति तास असेल, प्रति तास असेल, प्रति तास असेल तर ते अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? तर ते अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? क्लिअर आहे? ओके. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला का काढायचं आहे? का काढायचं आहे? वेळ. क्लिअर आहे गोष्ट? या क्वेश्चनमध्ये का काढायचं आहे? वेळ. वेळ काढण्याचा काय फॉर्म्युला आहे? अंतर भागिला वेग. अंतर भागिला वेग. डन. अंतर भागिला वेग. अंतर किती देऊन आहे? अंतर किती देऊन आहे? 450. अंतर किती देऊन आहे? 450. का 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 किलोमीटर की मीटर? किलोमीटर. यस और नो? यस, किलोमीटर. ओके. आणि वेग किती देऊन आहे? 90 किलोमीटर पर आवर. क्लिअर आहे का? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. येतं काय आहे? किलोमीटर. येतं काय आहे? किलोमीटर. आहे का नाही आहे? ओय लक्ष दे भाऊ इकडे. हिमाकर, येतं काय आहे? येतं काय आहे? किलोमीटर. तर दोन्ही युनिट सेम आहे. तर युनिट सेम आहे ना, तर चेंज करण्याची गरज आहे का? नाही, चेंज करण्याची गरज नाही. डायरेक्ट काढू शकतो आपण. यस और नो? कारण की दोन्ही युनिट काय आहे? सेम आहे. तर आपल्याला चेंज करण्याची गरज नाही आहे. चेंज करण्याची गरज नाही आहे. आता मला सांगा, हा झिरो ना हा झिरो मी कापू शकतो का? कापू शकतो. तर 9 एक 9 दुने 9 त्रिक 9 चौ 9 पाचा. अच्छा, 9 पाचा 45. क्लिअर आहे? ओके. आता हे जे 5 निघले हे कावे का काढत होतो आपण? तर 5 निघले तर 5 कावे तास वे. कारण की एका तासाला किती जाते? 90 किलोमीटर. यस आर नो? तर 5 तासामध्ये किती जाईल? 450 किलोमीटर. आणि यस आर नो? 5 तास. किती तास? 5 तास. 5 तास. एका तासामध्ये 90 किलोमीटर, तर 5 तासामध्ये 450 किलोमीटर. डन. काय प्रॉब्लेम आहे कोणाला? कोणाला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ओके, आगे बढ़ते हैं क्या? आगे बढ़ते क्या? झालं? तर हे तिन्ही सूत्रावर आधारित आपण एक एक उदाहरण बघितलं आहे. तर तिन्ही सूत्र माहित आहे. का काढायचं राहिलं तर कसं करावं लागते? डन. आगे बढ़ते क्या अभी? ओके, आगे बढ़ते. नको, आगे बढ़ते. ओके. लिहा लिहा. मीटर सेकंडचे रूपांतर, मीटर
सेकंदचे रूपांतर स्टार करून लिहा. मीटर सेकंदचे रूपांतर, मीटर सेकंदचे रूपांतर, रूपांतर रूपांतर किलोमीटर प्रति तासमध्ये करताना, किलोमीटर पर आरमध्ये करताना, किलोमीटर पर आरमध्ये करताना, मध्ये करताना, किलोमीटर पर आरमध्ये करताना, किलोमीटर पर आरमध्ये करताना 18/5 ने गुणावे, 18/5 ने गुणावे. क्लिअर आहे? क्लिअर आहे गोष्ट? 18/5 ने गुणावे. डन? डन. ओके. आता दुसरा स्टार करून लिहा. किलोमीटर पर आरचे रूपांतर, किलोमीटर पर आरचे रूपांतर, रूपांतर किलोमीटर पर आरचे रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करताना, मीटर पर सेकंदमध्ये करताना, सेकंदमध्ये करताना, करताना 5/18 ने गुणावे, गुणावे, गुणावे 5/18 ने गुणावे. ओके. 5/18 ने गुणावे. डन. हे दोन लक्षात द्या. ठीक आहे. किलोमीटर प्रति तास. ओके. मीटर प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंदचे किलोमीटरमध्ये करताना, मीटर प्रति सेकंदचे किलोमीटरमध्ये करताना मला सांगा याच्यामध्ये ठोकळ कोण आहे आणि बारीक कोण आहे? किलोमीटर काय ठोकळ आहे आणि बारीक कोण आहे? मीटर प्रति सेकंद. यस आर नो? तर किलोमीटरमध्ये करताना कितीने गुणावे? 18/5. क्लिअर आहे? कारण की हा ठोकळ आहे. ठोकळमध्ये ठोकळमध्ये रूपांतर करताना इथे ठोकळ पाहिजे. यस आर नो? आणि बारीकचा बारीकमध्ये रूपांतर करताना इथं का बारीक पाहिजे? क्लिअर आहे? मीटर सेकंद कसं आहे? बारीक आहे. तर मग वरती का पाहिजे? बारीक. यस आर नो? आणि किलोमीटर ठोकळ आहे तर इथे वरती का पाहिजे? ठोकळ. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. किलोमीटर ठोकळ आहे तर किलोमीटरमध्ये रूपांतर करताना 18/5. ओके. मीटर सेकंद बारीक आहे, मीटर सेकंदमध्ये रूपांतर करताना 5/18. यस आर नो? लक्षात राहील. किलोमीटरमध्ये रूपांतर करताना 18/5 आणि मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करताना 5/18. यस आर नो? तर किलोमीटर ठोकळ आहे. यस आर नो? किलोमीटर ठोकळ आहे त्याच्यामुळे 18/5 आणि मीटर प्रति सेकंद हे बारीक आहे त्याच्यामुळे 5/18. यस आर नो? समझ में आया भाई? ठोकळसाठी काय मग 18/5 आणि बारीकसाठी काय 5/18. डन. क्लिअर आहे का? आता विसरणार नाही ना? नाही. चला आता बघूया आपण प्रश्न. आता बघूया का आपण प्रश्न. हे समजलं तिन्ही? हे समजलं का? ओके. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? ओके. लक्ष द्या थोडंसं आता. ओके. लिहा 1 किलोमीटर प्रति तासचे रूपांतर, 1 किलोमीटर, किलोमीटर, 1 किलोमीटर प्रति तास, प्रति तास चे रूपांतर, चे रूपांतर 1 किलोमीटर प्रति तासचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करा, मीटर प्रति सेकंदमध्ये करा. मध्ये करा. मीटर प्रति सेकंदमध्ये करा. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके. करता येईल का? बहुत इझी क्वेश्चन आहे पण तुम्हाला नाही येईल. बहुत इझी क्वेश्चन आहे पण तुम्हाला नाही येईल. ज्यांना येईल त्याला मी चॉकलेट देतो. करा. झाला. खतम. लक्ष द्या. लक्ष द्या. झाला. टाइम आउट. लक्ष द्या इकडे. लक्ष दे विनोद.
ओके, तर आपल्याला इथं का देऊन आहे किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तासचे रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, मीटर प्रति सेकंद. यस आर नो. तर ठोकळचे रूपांतर कशामध्ये, बारीकमध्ये करायचे आहे. क्लिअर आहे ना. तर बारीकमध्ये करायचं आहे तर 5/18. यस आर नो. यस. तर किती किलोमीटर आहे, 1 किलोमीटर. तर 5/18 हे झाले, हे कशामध्ये झाले, मीटर प्रति सेकंदमध्ये झाले की नाही झाले सांगा. झाले. तर मला सांगा याचा आणि याचा रिलेशन काय आहे, गुणाकार आहे. 5 1 5. तर 5/18 मीटर प्रति सेकंद. क्लिअर आहे का, समजलं का, हे समजलं का रे बापू. 1 किलोमीटरचे रूपांतर आपण मीटर प्रति सेकंद मध्ये केलं ना. यस आर नो. तर किती मीटर प्रति सेकंद, 5/18 मीटर, 5/18 मीटर प्रति सेकंद. हे कोण म्हणाल, यस आर नो. डन. हे समजलं का, डन. चलो आगे बढ़ते हैं, ये लिखो. हो गया. हे का होता, किलोमीटर. आपल्याला कशामध्ये करायचा होता, मीटर प्रति सेकंद. तर मीटर प्रति सेकंद म्हणजे बारीक आहे तर 5/18 आणि किलोमीटर प्रति सेकंद मध्ये करायचा असेल तर 18/5. क्लियर आहे. चलो समझ में आ रहा. हाँ चलो आगे बढ़ते हैं. चलो भाई जल्दी करो यार. ओके लक्ष द्या थोडंसं. हां 54 किलोमीटर प्रति तास, 54 किलोमीटर प्रति तास, 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय, प्रति सेकंद होय. ओके 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय, किती मीटर प्रति सेकंद होय. क्लिअर आहे. लक्ष द्या. येतं का देऊन आहे 54 किलोमीटर प्रति तास. कशामध्ये करायचं आहे, मीटर प्रति सेकंद मध्ये. म्हणजे ठोकळचं रूपांतर बारीकमध्ये. तर बारीकमध्ये करायचं आहे तर 5/18. यस आर नो. यस. तर लक्ष द्या. तर हा काय 54 किलोमीटर प्रति तास. ओके तर 5/18 असं ना. क्लिअर आहे. तर हा 18 याला कापू शकते का, कापू शकते ना, कापू शकते म्हणजे काटू शकते ना. यस आर नो. तर म्हणा 18 1 18 2 18 3 18 3 54, 18 1 18, 18 3 54, 3 5 15. हे का निघालं आहे 15 मीटर प्रति सेकंद, 15 मीटर प्रति सेकंद. डन. काय प्रॉब्लेम आहे का, आगे बढ़ते हैं. लिया. आगे बढ़ते क्या. ओके चला लक्ष द्या. झालं का लिहून बापू, झालं. चला चल लिहा. 144 किलोमीटर प्रति तास म्हणजे 144 किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय, किती मीटर प्रति सेकंद होय. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
किलोमीटर प्रति तासचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करायचे आहे. यस ऑर नो? किलोमीटर प्रति तासचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करायचे आहे. म्हणजे ठोकळचे रूपांतर बारीकमध्ये करायचे आहे. बारीकमध्ये करायचे आहे तर 5/18. यस ऑर नो? यस. तर 144 किलोमीटर हा किलोमीटर आहे ना, तर काय येते 5/18. क्लिअर आहे का ही गोष्ट? क्लिअर आहे काय गोष्ट? 18 एका 18 दोने 18 त्रिका 18 चो 18 पंचे 18 चकम 18 साता 18 नाटा 18 नाटा हां 18 एका 18 18 नाटा 144. क्लिअर आहे का ही गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? 8 पंचे 40 8 पंचे 40. ह्या का निघला 40? व्हेरी गुड, व्हेरी गुड निकिता. मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद. डन. ओके. 40 मीटर प्रति सेकंद. तर एका सेकंदमध्ये किती जाते? एका सेकंदमध्ये किती मीटर जाते? अरे याचा अर्थ काय होते? एका सेकंदमध्ये 40 मीटर. तर 2 सेकंदमध्ये किती जाईल? 3 सेकंदमध्ये किती जाईल? 4 सेकंदमध्ये किती जाईल? हे माहित पाहिजे. डन ना? आगे बढ़ते हैं. ओके चलो. झालं काय लिहून? ओके. ओके. समोरचं लिहा. 35 मीटर प्रति सेकंड. प्रति सेकंद चे रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करा. डन. प्रति तास मध्ये करा. लक्ष द्या इथं. ओके. आता काय देऊन आहे? 35 मीटर प्रति सेकंद. आता काय देऊन आहे? 35 मीटर प्रति सेकंद चे रूपांतर कशामध्ये करायचं आहे? किलोमीटर प्रति तास मध्ये करायचं आहे. यस आर नो? तर बारीकचे रूपांतर ठोकळमध्ये करायचं आहे. तर ठोकळमध्ये करायचं आहे तर 18/5. ओके. तर कसं लिहावं लागेल? 35 गुणिला 18/5 असं ना? ओके. डन. तर 5 एका 5 दुने 5 त्रिका 5 पाचा 5 छक्का 5 साता 35. ओके. आणि 18 आणि 7चा का करायचा आहे गुणाकार? 18 आणि 7चा का करायचा आहे गुणाकार? ओके ना? हे माहिती आहे रे बाबू? माहिती आहे काय? 18 गुणिला 7 याचा आणि याचं रिलेशन काय? गुणाकार आहे रिलेशन. ओके. तर 18 एका 18 दुने 18 त्रिका 18 चो 18 पंचे 18 चकम 18 साता. व्हेरी गुड. 18 साता 126. 126 हा का निघला प्रवीण? 126. होय प्रवीणला विचारतो मी फक्त. का निघला प्रवीण? उभा उठून सांग. का निघला आहे? का प्रति तास? हां किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. काय प्रॉब्लम है का? आगे बढ़ते हैं. लिख लो भाई. बैठ जाओ ये लिख लो. ओके आगे बढ़ते क्या? झालं? ओके चला समोर जाऊया आपण. झालं अल्पा? ओके
चला लिहा अजून. 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय? 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय? सेकंद होय. ओके, लक्ष द्या. आता थोडंसं लक्ष द्या. येतं काय आहे? किलोमीटर प्रति तास आहे. किलोमीटर प्रति तासचे रूपांतर कशामध्ये करायचं आहे? मीटर प्रति सेकंदमध्ये करायचं आहे. म्हणजे ठोकळचे रूपांतर बारीकमध्ये करायचं आहे. तर बारीकमध्ये करायचं आहे तर 5/18. बारीकमध्ये करायचं आहे तर 5/18. तर लक्ष द्या इथं 60 किलोमीटर तर 5/18 असं ना. ओके, तसं या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जाते? 6 जाते ना. 6 त्रिका 18, 6 दाई 60. क्लिअर आहे? आता भाग जाते का? नाही. आता भाग जात नाही. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे गोष्ट? ओके, आता भाग जात नाही म्हणून डायरेक्ट गुणाकार करू. 10 पाचा 50 भागीला 3. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे? आता भाग देऊ यांचा भाग देऊ आपण. कोणाचा भाग कोणाला देऊ? 3चा भाग 50ले. यस आर नो? ओके, तर 50/3. ओके, तर 3 एका 3 राहिले किती? 2. ओके, 3 एका 3 2 3 त्रिका 3 चौक 3 पाची 3 छक्का 3 7. तर 3 छक्का 18 घ्या लागेल. यस आर नो? 3 छक्का 18. क्लिअर आहे का नाही आहे? तर राहिले किती? 2. तर भाग जाते का? 3चा भाग 2 मध्ये जाते का? नाही. तर मग इथं काय द्यायला लागते? 0. तर इथं काय द्यायला लागते? पॉईंट. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, पॉईंट. तर 3 छक्का 18 राहिले किती? 2. इथं काय लागते? 0. पुन्हा इथे पॉईंट देऊ का? नाही ना. 3 छक्का 18 म्हणजे एवढं 16.66 मीटर प्रति सेकंद. 16.66 मीटर प्रति सेकंद. 16.66 मीटर प्रति सेकंद. समजलं का? मला सांगा. हे गोष्ट समजला? ओके, लक्ष द्या. क्वेश्चनमध्ये करताना आपल्याला हा डाटा कामी येऊ शकतो. प्रत्येक वेळी हे करणं गरजेचं नाही आहे. ओके, यालाही आपण लिहू शकतो 15/3 मीटर प्रति सेकंद. क्लिअर आहे का नाही आहे? असंही लिहू शकतो आपण. ऑप्शनमध्ये हे राहिलं तर हे बरोबर आहे. ऑप्शनमध्ये हे राहिलं तर हे बरोबर आहे. यस आर नो? हां, डिपेंड करते ऑप्शनवर. हे सर्व लिहा. ओके, आगे बढ़ते हैं. चला लिहा लवकर. समजत आहे का रे हिमाकर समजत आहे का तुला? हां, हो गया क्या? आगे बढ़ते क्या? परमिशन दीजिए मुझे. चला, समोरचा उत्तर आता तुम्ही रप सोडवा. क्लिअर आहे? लिहा. आगगाडीचा वेग आगगाडीचा वेग 24 मीटर प्रति सेकंद 24 मीटर प्रति सेकंद
असल्यास 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 तिचा ताशी वेग किती? तिचा ताशी वेग किती? ताशी म्हणजे माहीत आहे ना, ताशी वेग किती? ताशी वेग म्हणजे किती किलोमीटर प्रति तास. डन ना? ओके. किती? 240. लक्ष द्या. आलं का उत्तर? आलं का उत्तर? नाही. तुम्ही तर फेल मारले. एवढा इझी क्वेश्चन तुम्हाला एवढे किती आलं निकिता? नाही आलं का? लक्ष द्या. तर का काढायचं आहे? का काढायचं आपल्याला? ताशी वेग. यस आर नो? का काढायचं आपल्याला? ताशी वेग म्हणजे एका तासाला किती किलोमीटर जाते तेवढा ना. क्लिअर आहे ना? म्हणजे किती किलोमीटर प्रति तास हे काढायचं आहे ना. ओके. ते तर का देऊ ना आपल्याला 24 मीटर प्रति सेकंद. नाही आता नको सांगू. 24 मीटर प्रति सेकंद आहे. क्लिअर आहे ना? 24 मीटर प्रति सेकंद. तर आपल्याला का काढायचं आहे? किती किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. म्हणजे बारीकचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? ठोकळमध्ये करायचं आहे. तर ठोकळमध्ये करायचं आहे तर 18/5. तर 24 गुणिला 18/5. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. ओके. आता लक्ष द्या थोडंसं. आता थोडंसं तुम्ही इथं लक्ष द्या. हां. तर 18 एक 18 दुने 18 दुने 18 त्रिका 18 चौक 72. याचं आणि याचं गुणाकार करत आहे ना. 18 चौक 72. 72ची हातचे 7. क्लिअर आहे गोष्ट? ओके. 18 एक 18 दुने 36 आणि 7 43. हे समजलं का रे बाबू तुला? हे समजलं का? थोडंसं नाही समजलं? ओके. हे असा करत आहो. लक्ष दे थोडंसं. 24 गुणिला 18. तर 18 चौक 72ची 2 हातचे 7. 18 दुने 36 न 7 42. 43. किती? 43. 432. जल्दी का काम किसका होता है? जल्दी का काम किसका होता है? शैतान का. किसका होता है? शैतान का. तो किती निघला? 432. 432 भागीला किती आहे? 5. भागीला किती आहे? 5. डन. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. तर 432 भागीला 5 करायचं आहे. म्हणजे असं करायचं आहे. तर 5 एक 5 दुने 5 त्रिका 5 5 5 छक्का 5 7 5 8 5 8 40 घ्या लागेल. 5 8 40. क्लिअर आहे काय गोष्ट? राहिले किती? हे 2. यस आर नो? ओके. 5 छक्का 30. 5 छक्का 30. राहिले किती? 2. क्लिअर आहे? भाग जाते का? नाही. तर मग इथं 0 द्या लागेल. इथं 0 दिलं इथं पॉईंट द्या लागेल. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. 5 चौक 20. तर मग किती निघाला? 86.4. का हो हे 86.4? हा 86.4 का हो? यस. किलोमीटर प्रति तास. किलोमीटर समजत आहे का आता? प्रति तास समजत आहे का आता? लिहा. ओके. ओके. आगे बढ़ते हैं.
झालं का अल्फा? समजत आहे का तुला मित्रा? समजत आहे ना थोडं थोडं? ओके चलो चलो आगे बढ़ते हैं. ओके हा प्रश्न सोडवा आता समोरचा. साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होईल. झाला होता का? ओके कसं करायचं आहे याला? 60 गुणिला 18/5 का करायचं आहे? ओके ठोकरचा बारीकमध्ये करायचा आहे ना? ठोकरचा बारीकमध्ये करायचा आहे तर 18/5 सॉरी 5/8. क्लिअर आहे का नाही आहे? ओके तर कसं करावं लागेल? साइन त्रिक 18 साइन दाई 60. क्लिअर आहे? 10 5 50 भागीला 3 एवढं ना. अजून करू शकतो तर 3 1 3 3 छक्का 18 3 छक्का 18 असंच येत आहे ना. यस आर नो? काय आहे? मीटर प्रति सेकंद. क्लिअर आहे का? डन. आगे बढ़ते हैं. ओके आगे बढ़ते हैं. ओके लिहा टाइप 1 लिहा आता. टाइप 1 समजलं ना. किलोमीटरचं रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करताना कसं करायचं आणि मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटरमध्ये करताना कसं करायचं. मीटर प्रति सेकंदचे रूपांतर किलोमीटरमध्ये करताना कसं लिहायचं 18/5 आणि किलोमीटर प्रति सेकंद प्रति तासचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करताना 5/18. लिहा टाइप 1 लिहा. टाइप 1 एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती वेळात कापेल. ओके लक्ष द्या. जिथं युनिट सेम नाही आहे तिथं आपल्याला युनिट काय करावं लागते? सेम करावं लागते. तिथं युनिट काय करावं लागते? आपल्याला सेम करावं लागते. क्लिअर आहे? 1 किलो म्हणजे किती ग्रॅम होते? 1000 ग्रॅम. 500 ग्रॅम म्हणजे किती किलो होते? अर्धा किलो. 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव. 750 ग्रॅम म्हणजे
750 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो, पाऊण किलो होते ना. यस आर नो. 1250 ग्रॅम म्हणजे सव्वा किलो. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो. तर मीटरचे इथं लक्ष द्या, इथं 2 युनिट आहे. एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने, किती? 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, वेगाने धावते. तर वेग किती आहे तिचा? वेग किती आहे? अरे सांगा नाही, तीच तर देऊ नाही. 40 किलोमीटर प्रति तास हा तिचा काय आहे? हा तिचा काय आहे? वेग आहे. काय आहे? वेग आहे, धावते. तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती वेळात कापेल? 1560 मीटरचे अंतर किती वेळात कापेल? तर आपल्याला का काढायचं आहे? काढायचं काय आहे? अरे प्रश्नामध्ये देऊ नाही, का काढायचं आहे? वेळ काढायचं आहे ना. तर वेळ काढण्यासाठी काय सूत्र आहे? अंतर भागिला वेळ. अंतर भागिला वेग. यस आर नो? यस. तर आपल्याकडे मला सांगा अंतर किती आहे? 1560. यस आर नो? अंतर किती आहे? 1560. काय आहे 1560? काय आहे? किलोमीटर आहे का मीटर आहे? किलोमीटर आहे का मीटर आहे? मीटर. पण युनिट काय आहे? मीटर. तर युनिट काय आहे? मीटर. तर युनिट लिहिणं बहुत गरजेचं आहे. युनिट लिहिणं बहुत गरजेचं आहे. तर हा मीटर आहे. यस आर नो? वेग किती आहे? 40 हां 40 किलोमीटर प्रति तास. ओके 40 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का? प्रति तास. लक्ष द्या. आता येतं युनिट कोणतं आहे? येतं युनिट कोणतं आहे? किलोमीटर. क्लिअर आहे? यस आर नो? तर युनिट सेम करावं लागेल. युनिट सेम करावं लागेल. ओके येतं किती आहे? प्रति तास आहे ना. तर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. यस आर नो? अरे येथून तर येतपर्यंत धावण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? 1 तास लागेल का? येथून तर येतपर्यंत धावण्यासाठी? यस आर नो? क्लिअर आहे? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. तर 1560 मीटरचे अंतर कापायचं आहे, मीटरचे अंतर कापायचं आहे. तर त्या रेल्वे गाडीची स्पीड किती आहे? 40 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्याला काही सेकंद लागतील ना कापासाठी? का तास लागेल? सेकंद लागेल ना. तर मग याला कशामध्ये कन्वर्ट करायला लागेल आपल्याला? मीटर प्रति सेकंद मध्ये. मीटर प्रति सेकंड म्हणजे ठोकळ आहे तर बारीक मध्ये. क्लिअर आहे का नाही आहे? ठोकळ आहे तर बारीक मध्ये. तर ठोकळ आहे तर बारीक मध्ये कसं यूज हे करायचं? याला कसं करायचं? ठोकळ आहे तर बारीक मध्ये 40 गुणिला 5/18. यस आर नो? 5/18 का 18/5? 5/18. ओके 5/18. डन. काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. आता कसं करायचं याला? ओके लक्ष द्या थोडंसं. तर हा रेसिप्रोकल होईल. ओके हा काय होईल? रेसिप्रोकल होईल. याला आपण काटू शकतो, पण जाऊ दे आता काटायचं नाही आहे इथं. पण कोणत्या संख्येनं काटू शकतो? 2 या संख्येनं कापू शकतो, पण येतं काटू नाही आपण. डन. येतं काटू नाही. हा रेसिप्रोकल होईल, वरतं जाईल. रेसिप्रोकल म्हणजे काय? गुणाकार व्यस्त. शिकवलं तुम्हाला? गुणाकार व्यस्त. आता लक्ष द्या. येतं 1560 गुणिला 18 भागिला 40 गुणिला 5 असं होईल ना. ओके. तर हा 0 ना हा 0 कटेल. ओके. तर 4चा भाग जाईल का? जाईल ना 4चा भाग. 56 आहे ना. 4चा भाग जाते. 4 1 4 2 4 3 12. क्लिअर आहे? राहिले किती? 3 4 9 36. क्लिअर आहे का? समजलं बाई हे? ओके. तर इथं किती आला? 39 गुणिला 18 भागीला किती आला? 5. डन ना. ओके समजत आहे का थोडं? ओके 39 गुणिला 18 भागीला 5. ओके. तर सर डायरेक्ट आपण गुणाकार करून टाकू आणि 5 ने भाग देऊन टाकू. विषय मोकळा करून टाकू. काली जास्त दिमाग लावू. यस आर नो? 18चं तर भाडं तर मला तर येतेच सर. ओके तर म्हणा 18 1 18 2 18 3 18 4 18 5 18 कम 18 7 18 8
144, 98, 162, 62चे 2, हातचे 16, हातचे 16. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर 18 एक 18 दुने 18 तिका 54, 54 आणि 16, 54 आणि 16 70, 54 आणि 16, 54 ते 6 60 आणि ते 10 70. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर किती आले? 70. 702 आले. भागीला किती आहे? 5. डन. एवढं आलं का नाही आलं? आलं. ओके डन. क्लिअर आहे इथंपर्यंत? हे बघा, हे इकडे लिहितो आता मी. डन ना? काय प्रॉब्लेम आहे का विनोद? ओके. आता मला सांग 702 भागीला 5 असंच ना? ओके. तर 5 एक 5 राहिले किती? 2 नाही 2 असं ना? 5 20. क्लिअर आहे का? 5 20 बरोबर आहे का रे? हे 5 20 बरोबर आहे का? हे 5 20 क्लिअर आहे? 5 20 राहिले किती? 2 राहिले किती? 2 राहिले किती? 2. तर भाग जाते का? नाही. तर मग येतं 0. तर येतं पॉईंट 5 20 14.4 4 काय आहे? 14.4 14.4 का निघाला? का वेळ? सेकंद की तास? सेकंद. 14.4 सेकंद. क्लिअर आहे? 14.4 सेकंद. क्लिअर आहे का रे राकेश? कोणी चुकलं आहे का? 1560 म्हणजे 1.5 किलोमीटर आहे. 1 घंटा 40 जात असेल तर 3 किलोमीटर 104.4 आहे का नाही? तर 104.4 140 524 येतं 200 आहे ना? बरोबर आहे. येतं किती आहे? 200 आहे ना? येतं बघा, येतं 200 आहे ना? हे 202 ना? 520 म्हणजे 140 येत आहे ना? ओके. 520 न 524 आणि पॉईंट 520. क्लिअर आहे? डन. 140.4 सेकंद. 140.4 सेकंद. बघा इकडे लक्ष द्या थोडंसं. 702 आहे ना? भागीला 5 आहे ना? क्लिअर आहे का नाही? 5 एक 5. तर राहिले किती? 2 म्हणजे हे 2 हे 0. तर याचाही 0 घ्यायला लागेल. हे असं झालं 200 202. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर 520 तर हा 0चा 0 इथं घ्या लागेल की नाही घ्या लागेल? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर मग इथं 0 दिल्यावर इथं पॉईंट येईल. येस आर नो? तर 520 म्हणजे 140.4 सेकंद. 140.4 सेकंद. आता बरोबर आहे का? 140.4 सेकंद. ओके डन. डन. चलो आगे बढ़ते हैं. समजत आहे इकडे? थोडासा हार्डवाला आला, काही नाही होत तरी पण. ओके आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या?
आगे बढ़ते हैं, हो गया अल्फा। समोरचा लिहा. लिहा. एक रेल्वे गाड़ी ताशी 54 किलोमीटर वेगाने 54 किलोमीटर वेगाने धावताना धावताना 795 मीटर चे अंतर किती वेळात कापेल? किती वेळात कापेल? किती वेळात कापेल? ओके, हा प्रश्न आहे. किती वेळात कापेल? लक्ष द्या. आता इथं आलं उत्तर. काढा. मग का काढायचं आहे आपल्याला इथं? वेट काढायचा आहे इथं. अंतर भागीला वेग. व्हेरी गुड. 53. व्हेरी गुड. लक्ष द्या थोडंसं. आता झाला टाईम. लक्ष द्या. एक रेल्वे गाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने धावताना 795 मीटरचे अंतर किती वेळात कापेल? ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे? वेळ काढायची आहे. तर वेळ काढायचं आहे तर अंतर भागीला वेग. क्लिअर आहे? ओके, तर अंतर किती आहे? 795. काय आहे? मीटर आहे. यस ऑर नो? यस. आणि स्पीड किती आहे? वेग किती आहे? 54 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, डन. तर हा कशामध्ये आहे? किलोमीटर. क्लिअर आहे? किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. तर याला आपण मीटर प्रति सेकंडमध्ये करता येते. तर करावंच लागेल ना. काऊन करावं लागते? कारण की सर अंतर मीटरमध्ये देऊन आहे. अंतर जर किलोमीटरमध्ये दिला असता तर डायरेक्ट कापलो असतो. अंतर मीटरमध्ये देऊन आहे तर किलोमीटर प्रति तासला आपण मीटर प्रति सेकंडमध्ये करणं आवश्यक आहे सर. यस सर नो? कारण की युनिट सेम पाहिजे सर. डन ना? डन. आता मला सांगा 795 मीटर भागीला 54 किलोमीटर. तर कसं करायचे? ठोकळचे रूपांतर बारीकमध्ये करायचं आहे ना. 5/18. यस सर नो? 5/18 ना. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. 18 1 18 2 18 त्रिका 54. 18 त्रिका 54. तर 3 5 15. 3 5 15. हे का निघाला 15? 795 मीटर येत आहे ना. हे 15 का निघाला? हा 15 का निघाला? 15 मीटर प्रति सेकंद. क्लिअर आहे का? हे गोष्ट क्लिअर आहे का पहिले सांगा मला. ओके, आता युनिट सेम झालेला आहे. आता युनिट मी कापू शकतो. यस आर नो? यस. तर 15चा फाडा येते तुम्हाला. ओके, तर मग म्हणा 15चा फाडा 795 भागीला 15 असा ना. क्लिअर आहे का नाही आहे? तर 15 1 15 2 15 3 15 4 15 5 75 घ्या लागेल ना. 15 5 75. हॅलो सर. हो ठीक आहे सर.
हो 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 सर हो ठीक आहे. हो हो सर हो ठीक आहे. हो हो बोलतो सर मी. हो क्लासमध्ये आहे. हो हो आता 15 मिनटात. हां तर 15 साता 15 पाचा 75. तर राहिले किती? राहिले किती? 4. जल्दी का काम. हां 15 एका 15 दूने 15 देखा 45. तर मग हे का निघाला 53. 53 का निघाला? का निघाला 53? 53 का निघाला? सेकंद म्हणजे वेळ निघाला. यस आर नो. ओके क्लिअर आहे का ही गोष्ट पहिले सांगा मला. ओके तर 53 सेकंद एवढा वेळ लागेल. 53 सेकंद एवढा वेळ लागेल. डन डन समजत आहे थोडं थोडं हिमागर. थोडं थोडं कोणचम थोडं थोडं जरी येत असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. थोडं थोडं आला पाहिजे. किती बोलू शकतेस का? हां काहून नाराज काहून आहे? हां कोणी काय म्हणले का तुला? हां चलो आगे बढ़ते क्या? ओके आगे बढ़ते हैं. ओके अरे लिहायचं आहे का हे? लिहा लिहा. झालं का? सर्व विद्यार्थी आपल्या अभ्यासाकडे फोकस करावे. ठीक आहे. क्लियर आहे का नाही आहे? चलो आगे बढ़ते. आगे बढ़ते. क्लियर है? आगे बढ़ते क्या? हो गया ये? ओके चला समोरचा क्वेश्चन घेऊया. घेऊ ना? ओके चलो लिहा समोरचा क्वेश्चन लिहा. एक रेल्वे गाड़ी ताशी 75 किलोमीटर प्रति तास. 75 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. तर ती रेल्वे 108 सेकंदात किती अंतर पार करेल? 108 सेकंदात किती अंतर पार करेल? 108 सेकंदात किती अंतर पार करेल?
ओके, लक्ष द्या. आपल्याला काढता येईल का? लक्ष द्या, लक्ष द्या. आता इथं याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय आहे? अरे ते तर सांगा, काढायचं काय आहे? अंतर. बाकी काही नको सांगा. बरं ठीक आहे. का काढायचं आहे? अंतर. अंतर काढायचं आहे तर वेळ गुणिला वेग. क्लिअर आहे? ओके. तर वेळ किती लागत आहे? 108 सेकंद लागत आहे. 108 सेकंद. आणि वेग किती आहे? 75 काय आहे? किलोमीटर प्रति तास. डन ना? हा कशामध्ये आहे? 108. 108 कशामध्ये आहे? सेकंदमध्ये आहे. यस आर नो? तर यालाही सेकंदमध्ये करायचं आहे आपल्याला, कारण की दोन्ही युनिट सेम पाहिजे. यस आर नो? दोन्ही युनिट का पाहिजे? सेम पाहिजे. दोन्ही युनिट का पाहिजे? सेम पाहिजे. तर याला मीटर प्रति सेकंदमध्ये करणं इझी आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर 108 सेकंद इंटू 75 इंटू, तर ठोकरचा बारीकमध्ये रूपांतर करायचं आहे. तर 5/18. 5/18. क्लिअर आहे का ही गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? असंच करायचं आहे का नाही आहे? असंच करायचं आहे का नाही आहे? लिहू नको, इकडे लक्ष दे. असंच करायचं आहे का नाही आहे? ओके. हे कशामध्ये रूपांतर झालं सांगा बरं? रूपांतर झालं ना? काढायची काय गरज आहे का? तर रूपांतर झालं ना? तर मला सांगा हे किती रुपये हो? हे किती रुपये हो? पहिलं मला सांगा, हे किती रुपये हो? हे किती रुपये हो? हे दोन्ही इक्वल आहे. याला नाही काटलं तरी हे 5 रुपये हो. याला काटलं तरी हे 5 रुपये हो. तर मग याला नाही काटू ना आपण. क्लिअर आहे का नाही आहे? जेव्हा हे आता कटत नाही तर काय नाही काटू. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर हे कटण्यामध्ये प्रॉब्लेम देत आहे ना, तर मग काय नाही काटू. नाही काटायचं ना? नाही काटलं तरी हे तेच हो जे काटल्यावर येणार आहे. येस आर नो? जे काटल्यावर येणार आहे हे तेच हो ना जे नाही काटलं तरी येत आहे. येस आर नो? ओके. लक्ष द्या, इथं लक्ष द्या. आता याचा हा याले काटू शकते, हा याले काटू शकते, हा याले काटू शकते. काटू शकते पण कटला पाहिजे. काटू शकते पण कटला पाहिजे. तर कोण कटते? कोण कटते? कोण कटते? 108 कटते. किती वेळा कटते? हां म्हणा. 18 एका 18 दुने 18 त्रिका 18 चो 18 पंचे 18 चकम. यस 18 एक 18 18 चकम 108. क्लिअर आहे काय गोष्ट? गुणिला 75 गुणिला 5. क्लिअर आहे? ओके. तर मी याचा आणि याचा गुणाकार करू शकतो. करू शकतो ना? 5 छक्का 30. तर 75 गुणिला 30 असंच ना? अरे यस आर नो? तर 3 पाची 15शी 5 असं आहे ना? 75 गुणिला 30. ओके. 3 पाची 15शी हातचा 1 3 7 3 7 3 7 21 ने 1 22. क्लिअर? आणि हा 0. क्लिअर आहे? 2250 2250 2250 का निघला? का निघला? मीटर की किलोमीटर? मीटर की किलोमीटर? अरे पगले हो गए क्या आप सभी लोग? मीटर की किलोमीटर? मीटर. कारण की हे का होता? मीटर होता ना? यस आर नो? मीटर सोबतचा गुणाकार केला तर मीटरच निघाल ना. क्लिअर आहे? मीटर किती आहे? मीटर. मीटर. जर याला किलोमीटरमध्ये विचारलं तर कसं करावं लागेल? किलोमीटरमध्ये करायचं आहे. मीटर आहे ना? याला किलोमीटरमध्ये जर विचारला तर एक किलोमीटर म्हणजे किती मीटर होते? 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होते? कसं 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर ना? कसं? तर असं सर. यस आर नो? ओके. तर 2 किलो. लक्ष द्या, इथं लक्ष द्या थोडंसं. 1000 मीटर. लक्ष द्या. 1000 मीटर भागीला 1000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? हे भागल्यावर येत आहे ना? 1 किलोमीटर. यस आर नो? ओके. तर समजा इथं 2000 आहे. 2000 मीटर आहे. तर भागीला किती करू? 1000 मीटर.
यस आर नो? तर किती किलोमीटर? 2 किलोमीटर. यस आर नो? 2 किलोमीटर. तर समजा येतं 3000 आहे. किती आहे? 3000 आहे. 3000 मीटर आहे. 3000 मीटर आहे. तर याला किती करू? 1000 ने कापू. यस आर नो? तर किती किलोमीटर निघेल? 3 किलोमीटर. क्लिअर आहे का नाही आहे? 3 किलोमीटर. आता 3250 मीटर आहे. तर भागेला किती करू? 1000 करू. 1000 मीटर करू. यस आर नो? तर किती निघेल? हा 0 कटला. 1 2 येतं 3.25 किलोमीटर. 3.25 किलोमीटर. यस आर नो? ओके. तर याला किती आहे? 2250 मीटर आहे ना. तर याला कितीनं भाग द्यावा लागेल किलोमीटरमध्ये चेंजेस करण्यासाठी? 1000. 2250 मीटर भागेला 1000 मीटर. 1000 मीटर. तर काय येते? 1 2 3 0 आहे ना. तर 1 2 3 नंतर पॉईंट. यस आर नो? म्हणजे 2.250 किलोमीटर. क्लिअर आहे का नाही आहे? 2.250 किलोमीटर. किसी कोई डाउट? होना नहीं चाहिए. ओके लिखो. ओके. हां. कोटी 50 नाही आहेत. पॉइंट नंतर किती शून्य दिलं तर त्याला काय व्हॅल्यू राहते का? 0 0 काढू शकते ना. पॉइंट नंतर किती शून्य दिलं तर त्याला काय व्हॅल्यू राहते का? नाही राहत ना. किती शून्य दिलं तरी काम फरक पडते. नाही दिलं तरी का फरक पडते? 0 0 कटू शकते ना. यस आर नो? ओके. काटून टाका 0 0. ओके. आगे बढ़ते क्या? हाँ एक घेऊ क्वेश्चन. एक घेऊ क्वेश्चन. या क्वेश्चनचे उत्तर तुम्ही द्या. विषय मोकळा करून टाकू. झालं का प्रणय? हां प्रणयचा लवकर. प्रणय एक एक पाऊन लिहित आहे. अल्फा अभी रेगुलर आ तू. क्लियर आहे? हां ओके. ओके चला एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण. चला हे लिहिले का सर्व? हे वाले लिहिले रे बापू? हे कोण लिहिते मग? मग ओके. शेवटचा प्रश्न बघून घेऊ. एक रेल्वे ताशी ताशी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वेगाने 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावताना धावताना 72 सेकंदमध्ये 72 सेकंदमध्ये किती अंतर कापेल? किती अंतर कापेल? जल्दी का काम हमेशा शैतान का होता है भाई. कापेल 72 सेकंदमध्ये किती अंतर कापेल? 72 सेकंदमध्ये किती अंतर कापेल?
ओके. व्हेरी गुड. कॉन्फिडन्स. हां चला. का काढायचं आहे आपल्याला याच्यामध्ये? अंतर काढायचं काय फॉर्म्युला आहे? वेळ गुणिला वेग. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का ही गोष्ट मला सांगा पहिला. डन ना? ओके. तर वेळ किती आहे? 72 सेकंद. ओके. आणि वेग किती आहे? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर 60 किलोमीटर 60 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का नाही ही गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का रे? ओके. तर हा सेकंदमध्ये आहे, हा तासमध्ये आहे, तर याला मीटर प्रति सेकंदमध्ये करावं लागेल. मीटर म्हणजे ठोकडाचं बारीकमध्ये करावं लागतं आहे. बारीकमध्ये करता येतं 5/18. 5/18. 72 सेकंद गुणिला 60 गुणिला 5/18 असं ना? यस ऑर नो? ओके. तर हे का हो? हे का हो मला सांगा. हे का हो? हा का हो? वेळ हो. आणि हा का हो? वेग हो. आता कापू शकतो मी? कापू शकतो का? ओके. म्हण 18 म्हण. 18 का? 18 दुने 18 त्रिका 54. 18 चो 72 असं कापू शकतो मी याला. अरे यस आर नो? ओके. तर 6 चो 24 पंचे 120. 24 पंचे 120. यस आर नो? ओके. 5 छक्का 30. 3 चो असंही करू शकतो. यस आर नो? असं आहे ना? 4 गुणिला 60 गुणिला 5 असं आहे ना? यस आर नो? 5 छक्का 30. 30 म्हणजे किती? 300. 3 चो 12 म्हणजे 1200. यस आर नो? समजलं का? हे खूप गोष्ट पहिला सांगा मला. 1200 ना? 1200. का 1200 निघाला? मीटर की किलोमीटर? मीटर. 1200 मीटर. तर किलोमीटरमध्ये कसा करता येईल याला? किलोमीटरमध्ये कसा करता येईल याला? 1200 मीटर आहे ना, भागेला किती? 1000. हे किलोमीटरमध्ये झाले. तर 1 2 3 0 आहे, तर 1 2 3 येतं येईल. तर 1.2 किलोमीटर. क्लिअर आहे का हे गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. 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 लिहून घ्या पहिला. झालं का विद्यार्थ्यांनो? डन. तर आदरणीय विद्यार्थ्यांनो, आज आपण बघितलं का? बघितलं अंतर, वेग, वेळ. ओके. याच्यानंतरचा सेशन पुढच्या लेक्चरला होईल. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.